जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. थँक्यू सर. कशाबद्दल? तुम्ही माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणलात. ईशा, मला माहिती आहे तुम्हाला हे असं बोललेलं ऐकायला आवडत नाही, पण मी तरी काय करू? मला बोलल्याशिवाय राहवत नाही. तुला फक्त बोलताच येतं का? आज एकदम पोळीचे लाडू. नको नकोय का? म्हणजे आवडतो ना तुम्हाला? असं विशेष असं नाही. विक्रांत सरांची भेट घेतली की निघू आम्ही. नेमके तेच नाहीयेत का घरात? नाही नाही आहेत, मी बोलवून आणते त्यांना. सर आई बाबा आलेत. त्यांना सांग मी त्यांच्यावर चिडलोय. पण सर ते एकदा सांगितलं ना मी त्यांना भेटायला खाली येणार नाही म्हणून. जाऊन सांग त्यांना मी चिडलोय त्यांच्यावर. आज सगळं नवीनच आहे. सर मी एक सुचवू? बोल. सर मला वाटतं की घराची सगळी जबाबदारी तुम्ही सोनियाताईंना द्यावीत. आणि त्यांना काही अडलंच तर आईसाहेब आहेत ना त्यांना गाईड करायला. आईसाहेब तुमची ही अशीच इच्छा आहे? काय हरकत आहे? म्हणजे घरातल्या गोष्टी घरातच राहतील आणि मायराला त्रास होणार नाही. चला मग ठरलं आजपासून या सगळ्या जबाबदाऱ्या सोन्या वहिनी सांभाळेल. आपल्या इथे वर अशी एक रूम आहे जिथे फक्त आणि फक्त ब्रो इन लॉज जाऊ शकतात. मला ती रूम आजपासून सगळ्यांसाठी ओपन करायची. ही खोली कोणासाठीच उघडणार नाही. ईशासाठी नाही. विक्रांत या घरासाठी कष्ट करतात, आपला वेळ देतात. मग एखादी गोष्ट त्यांची स्वतःची पर्सनल असेल तर आपण त्यांना समजून घ्यायला नको का? विचारायचे असे प्रश्न त्यांना का? कारण या घरात राहणारी एक व्यक्ती म्हणून मला तो अधिकार आहे. सोनियाताई घरातल्या इतर कोणी त्या बंद खोलीबद्दल विचारावं का नाही मला माहित नाही, पण मी तरी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलले नव्हते. नमस्कार. येऊ का? अरे या या सावंत या. नमस्कार विक्रांत सर. अहो माझ्या बायकोने ताजा ताजा चिवडा केलाय. अरे बाप, कशाला एवढं तुम्ही? आवडेल तुम्हाला, घ्या. अहो घ्या. कशी झाली चव? आवडली? छान झालं. सांगा वहिनींना. आमची ती सुद्धा येणार आहे तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन. हो का? माईमकर या या. अगं बाई माईमकर, तुम्ही एवढ्या वेळात मार्केटमध्ये जाऊन पण आलात? काय? घ्या घ्या. ही कचोरी फार फेमस आहे बरं का. घ्या घ्या. बाबा तुम्ही घ्या. हो घेतो. अरे अरे विपिन, अरे अरे मी खास त्यांचं. मी जाऊन दोन मिनिट. एक मिनिट सर, तुम्ही मला ओळखलत ना? अरे असं काय करतोस बिपिन? हा सर, माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी खास शाही मिठाई आणलेली आहे, तर घ्या ना प्लीज प्लीज. अरे आता खूप गोड खाल्लं, आता खरंच नको बिपिन. अहो घ्या हो, प्रेमाने देतायत ते. घ्या. हा घ्या ना. थोडासा प्लीज. अगदी थोडा घे. हो. अरे एकदम साइड दे. अरे काय पटेल गरम जिलेबी. अरे वहिनी एक मिनिट काय लाईन लाव. ओ वहिनी थोडी जागा द्या. अरे पंडित येऊ का? या पटेल. चला पुढे जागा नका ठेवू. पुढे ओ घ्या काही त्रास होणार नाही. होममेड आहे. अहो बाबा घ्या. आईनं पण नाही. घ्या तुम्ही पण घ्या. ए ईशा, ते जयदीप सर घरी कसे असतात ग? म्हणजे ऑफिस मध्ये सदान कदा चिडलेलेच असायचे. खूप छान आहे, निरागस आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे माझ्याशी एकदम मैत्री झाली आहे त्यांची.
माय फ्रेंड वहिनी. नमस्कार विक्रम साहेब. अरे नमस्कार. आमच्या मंडळाच्या तर्फे. थँक्यू थँक्यू. तुम्ही दोघीकडे हसत काय बसलाय? तुला माहितीये विक्रांत सरांना भेटायला तुझ्या घराबाहेर रांग लागली, रांग. तू चल 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 लवकर लवकर. अगं चला 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 लवकर लवकर. सर पूर्ण कपडे घातलेत मी. सर लुंगी. अहो सर आधी सांगितलं असतं तर घरून आपण एका रात्रीचे कपडे नसते का आणले. मिसेस ईशा विक्रांत सरंजामे, कुठलीही गोष्ट अचानक करण्यात मजा असते. हा धडा आपणच आम्हाला दिला. पाठिंबा नव्हता घरातून की डान्स या फील्डमध्ये, त्यामुळे तो विषय मी सोडून दिलेला. आणि त्यानंतर मी 12वी नंतर जेव्हा कम्प्युटर क्लासमध्ये आले ते एकच फोकस केले. नंतर 5 वर्ष झाल्यावरती मला असं वाटायला लागलं की आपली आवड कुठेतरी पाठीमागे राहते. मग घरात कोणाला न सांगता मी 2 वर्ष कथ्थकचा क्लास केला. केलं तोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र जात होता, एकत्र येत होता, एकत्र डबा खात होता. हा पण मनात काही नव्हतं. हा आणि ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. म्हणजे हे सुद्धा तुमचं ठरलेलं आहे. नाही मनात नव्हते, चांगले मित्रमैत्रिणी होतो. पण हे घरच्यांच्या समाधानासाठी बोलताय हे मी मान्य करतो. नाही. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. थांबा. मस्त वाटतंय. किती दिवसांनी असं गुरु समोर बसून खातोय. अजून एक. गॅरीला काय झालंय? किती खातोय हा? इथे माझी हालत खराब झाली आहे यार. शन्या, ए असं चोरून खाण्यापेक्षा ना जरा बसून खा. एवढं होतं तर मग आधीच द्यायचं होतं ना मला खायला. दिलं असतं तर तुला किंमत राहिली असती का? खोटं बोलल्यानंतर नेमकं काय होतं हेही तुला कळलं की नाही? आता खाऊ का? वदनी कवळं घेता कोण म्हणणार? काय 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 काय? वदनी कवळं घेता कोण म्हणणार? वदनी कवळ घेता. नीट म्हणायचं, हात जोड. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. अण्णांनी येऊ किती वेळ लागा? काय आमच्या अण्णांना लय काम असतात. त्यात परत आमच्या अण्णांची समाजसेवा चालू असता. सगळ्यांका मदत करू अण्णाच पुढे. हे येऊक नाही अजून. कळत ते बघ. मागल्या दारांचा पाहुण्यांच्या समोरून जाऊ नको. कारभारी मंडळी युवराजांबरोबर चुकीचंच वागले, पण एकदा त्याकडे दुर्लक्ष करून स्वराज्य हितासाठी त्यांना बरोबर घ्यावं. कधीपासून सदीवर येऊ लागलाय? बहुत दिन हो गए. पहिली ही जागा रिकामी कर. जरूर करू, पण युवराजांनी आदेश दिल्यावर. युवराजांनी केवळ आपल्याला मुक्तता दिली आहे, केवळ मुक्तता. अजून पूर्वीची जबाबदारी आपल्याला दिलेली नाही. माणसाला माणसाची किंमत तवाच कळत्या जेव्हा तो लांब असतो. तू बी तुझ्या माऊला सोडून असंच कुठेतरी लांब निघून जा.
बोला का लाडू कुठे? रातच्याला तो माझ्याजवळ झोपायला आलता, पण सकाळी नव्हता. मला वाटलं तुमच्याजवळ येऊन झोपला असेल वर. नाही, लाडू वर नाही आला.